टम्म फुगलेली खुसखुशीत गोल गोल ही मिनी मूगदाल कचोरी एक पण नाही फुटणार। सुपर क्रिस्पी होते आणि याची खासियत ही आहे की महिनाभर स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता। कुठे ट्रॅव्हलिंगला जायचं असेल किंवा तुमची मुलं बाहेर हॉस्टेलला राहत असतील त्यांना तुम्ही बनवून देऊ शकता। याला चहा सोबत तुम्ही खाऊ शकता। खूपच स्वादिष्ट लागते आणि सुपर क्रिस्पी बनते। त्यासाठी एक वाटी इथं मुगाची डाळ मी घेतलेली आहे, 4 ते 5 तास भिजवून ठेवायची। कचोरीला लागण्यासाठी पीठ मळून घ्यायचे। त्यासाठी इथं 2 कप मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही त्याऐवजी 1 कप मैद्याचं पीठ आणि 1 कप गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। त्याच्याने सुद्धा कचोऱ्या खूप छान होतात। 1 चमचाभर ओवा घ्यायचा आहे, चांगला ओवा चोळून घ्यायचा आहे। 1 चमचा मीठ आणि मोहन म्हणून 2 चमचे तूप टाकायचं। तूप हे पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून आपण पाणी टाकून पीठ हे इथं मळून घेणार आहोत। या पद्धतीनं पीठ हे इथं मळायचं आहे। पीठ हे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नसावं। एक 10 ते 15 मिनिट आपण पिठाला ठेवून देणार आहोत। आता इथं 4 ते 5 तास मुगाची डाळ भिजवलेली होती, छान अशी भिजलेली आहे। त्यामधलं सर्व पाणी हे आपण इथे काढून घेणार आहोत। ला लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं 2 चमचे धना, 2 चमचे बडीशोप, 1 चमचा लवंग आणि काळी मिरी, 1 चमचा जिरा घ्यायचा आहे। छान असं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती। जोपर्यंत मसाल्याचा छान वास सुटत नाही तोपर्यंत इथे आपण मसाला हा भाजून घेणार आहोत। मसाला हा आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। कचोरीला लागणारं स्टफिंग करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करत ठेवायची। त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायची आणि भिजून ठेवलेली मुगाची डाळ ही टाकून घ्यायची आणि एक 4 ते 5 मिनिटं मस्त अशी डाळ परतत राहायची। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ टाकायचं आणि बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनिटं आपण इथं डाळ ही छान अशी भाजून घेणार आहोत। इथं मी 1 वाटी फरसाण हे मिक्सरमध्ये काढून घेतले होतं। तुम्ही कुठलाही फरसाण घेतला तरीही चालेल आणि मसाला जो आपण जाडसर काढून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा। 1 चमचाभर आमसूल पावडर आणि 2 चमचे पिठी साखर टाकायची, जेणेकरून स्टफिंगची चव ही छान येते। या स्टफिंगमुळे कचोरीला चव ही छान येते। त्यामध्ये आपण चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे, जेणेकरून कचोरी ही टम्म फुलेल। इथे आपलं स्टफिंग हे तयार झालेलं आहे, मस्त असं कोरडसर झालेलं आहे। आता इथं 10 ते 15 मिनिटांनंतरनं पीठ हे आपण मळून ठेवलेलं होतं, छान असं फुलून आलेलं आहे। याला एकदा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। बघा इथं पीठ हे खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही आहे। या पद्धतीनं आपल्याला कचोरीसाठी पीठ हे पाहिजे। आता याचे आपण बारीक बारीक असे गोळे करून घेणार आहोत। या पद्धतीने एक बारीक गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये स्टफिंग ही भरून घ्यायचे। लक्षात राहू द्या, स्टफिंग ही आपल्याला खूप जास्त न भरता 1 ते 2 चमचे जेवढं तुम्हाला बसेल त्यामध्ये तेवढंच टाकून घ्यायचं आहे। या सारणाचा उपयोग तुम्ही पराठा करण्यासाठी सुद्धा करू शकता। याचे पराठे सुद्धा खूप छान होतात, चवीला खूपच छान लागतात। अशा पद्धतीने आपण इथं कचोरीमध्ये स्टफिंग ही भरून घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे तो तुम्ही आकार देऊ शकता। तुम्हाला गोल हवा असेल तर कचोरीचा आकार तुम्ही गोल करू शकता किंवा या पद्धतीने चपटा करून घेऊ शकता। असं जर तुम्ही आकार दिला तर छान अशी खुसखुशीत आपली इथे कचोरी ही तयार होते। अशा पद्धतीने सर्व कचोरीमध्ये आपण स्टफिंग हे भरून घेणार आहोत। बघा या पद्धतीने सर्व कचोरी ह्या करून घ्यायच्यात। गॅसवरती तेल हे गरम करत ठेवायचे। तेल हे खूप जास्त गरम नसावं, अगदी कोमट हलकं असं गरम तेल इथं राहायला पाहिजे आणि बारीक गॅसवरती आपल्याला कचोरी ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। कचोरी ह्या छान शिजल्या की त्या आपोआप वरती येतात। त्याच्यानंतरच आपल्याला इथे हलवायचं आहे। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा असं झाऱ्याच्या साहाय्याने त्याला हलवू शकता। लक्षात राहू द्या, खूप जास्त इथे आपल्याला कचोरीला हलवायचं नाही आहे, जेणेकरून कचोरी ह्या आपल्या फाटू शकतात। जर एखाद्या कचोरीला क्रॅक वगैरे गेला तरी सुद्धा घाबरायची गरज नाही आहे, कचोरी ह्या फुटणार नाहीत। या पद्धतीने जवळजवळ ह्या कचोरी फ्राय करण्यासाठी 10 ते 15 मिनिटाची वेळ लागते। 10 ते 15 मिनिटात मस्त अशी खुसखुशीत कचोरी ही आपली तयार होते। बघा छान असा कलर सुद्धा कचोरीला आलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीनं ही कचोरी एकदा करून पाहिलीत ना, तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल। अगदी महिनाभर सुद्धा ही कचोरी राहते, चवीला खूप छान लागते। ही कचोरी चहासोबत किंवा चटणीसोबत खा, खूप छान लागते। रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।